सदाशिव सांब सदाशिव सांब सदाशिव सांब शिवाय नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय शिवाय नमः शिवाय सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की जय। स्वामी महाराज की वैराग्य निधि महादेवी माता की जय। त्रैलोक्य संपदाल्लेख संलेख वृत्ते सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। या सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगां तां धर्मचारिणीं शम्भो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करो। क्षेत्राधिपती मन्मथ माऊली माऊलीचा दर्शनासाठी निघालेले सर्व भाविक भक्त, या सर्व भाविक भक्तांचा निरंतर अखंडपणे 24 वर्षापासून सेवेमध्ये तत्पर विजयकुमार कोपले परिवार निरंतर सेवेमध्ये तत्पर आहे। कुठल्याही कार्य असो, आजच्या दिवशी आपल्या दर्शन घेतल्याशिवाय कधीही कार्यक्रम त्यांनी सोडलेले नाही। आज विशेष करून चंदू पटेल का रामेश्वरजी कोपले, कधी कधी त्यांचीही भेट होत असते। आज आपल्या कार्यक्रमामध्ये त्यांचीही सुद्धा उपस्थिती लाभलेली आहे। किती त्यांच्या मन मोठं बघा। आप्पा आम्हाला हमेशा घडते, परंतु त्यांना कधी कधी घडत नाही, त्यासाठी त्यांच्या हाताने सत्कार तुमच्या व्हावा म्हणून हे विशाल मनोवृत्ती असलेले व्यक्तींचे लक्षण असते। त्याकरता सर्वांना मिळो, सर्वांना प्राप्ती हो, अशा प्रकारचे भावना विजयकुमारजी निरंतर
सानिध्य लाभतात. बघा तुम्हाला सांगतो, आज थोडं आम्हाला ऊन बी सहन होईना, पाऊस बी सहन होईना, थंडी बी सहन होईना, कधी कधी झलक देवलेले ते बी देव. आता सावली पडलं थोडं. या संसाराचा दुःख ज्यावेळी शरीर धारण करतो तेव्हापासून दुःख आम्हाला घेरलेले असते. जन्मल्याबरोबर रडतच येतो, रडत जगतो, रडतच मरतो. हसावा कधी? म्हणतात ना कधी कधी जीवनात माणसाला सुख मिळतो, कधी कधी सुख जास्त की दुःख जास्त संसारामध्ये. संसारात दुःख जास्त आहे काही सुख जास्त आहे? अशा पुण्यवान माणसाला सुख जास्त असेल, परंतु दुःखाचा डोंगर जास्त आपल्याला दिसून येते. या दुःखाचा डोंगर संसाराचा सागरामध्ये सुख शोधायचं कसं? सुखाचा सहारा कुठं मिळेल? फार अवघड आहे. म्हणून या संसारामध्ये सुख हुडकणे कांदा सोलल्यासारखं आहे, सापडतच नाही. तरी आपला पूर्वज काय केला? अम्मा सुख दिसे संताची. संतांना शोधले जो सुखानं जगतात, समाधानकारक राहतात, कुठल्या प्रकारचा ताण तणाव राहत नाही. अशा व्यक्तींच्या सानिध्यात बसल्यानंतर थोडासा मनाला समाधान वाटते. तुमच्यापैकी बी कोणी जो सुखी आहे, शांत आहे, समाधान आहे, आनंदित आहे, प्रफुल्लित आहे, अशा व्यक्तींच्या सोबत थोडं चलून बघा. थकलेले व्यक्ती सोबत चलून बघा. शरीराना नाही, मनानं थकलेले माणसं वर छान दिसतात, परंतु आत भयानक थकलेले असतात, समाधान राहत नाही. बरेचसे आपण ऐकत येतो, प्रत्येक पावला पावलाला मी अनुभव घेत राहतो. आपल्या या लाईव्ह कार्यक्रमामध्ये कितीही दूर गेलं तरी सुद्धा प्रत्येक व्यक्तींचं जीवन माझ्या समोर येऊन उभं असते. कालच मी बोललो, प्रयागराज पर्यंत आम्ही गेलो, परंतु वाटामध्ये अनेक भक्त भेटले आम्हाला. नागपूरला भेटले, मध्य प्रदेशला भेटले, सतना जिल्ह्यामध्ये भेटले, रेवा जिल्ह्यामध्ये भेटले. त्यांच्या कथा एक वेगळा भाग आहे. परंतु गुरुमाऊली आल्यानंतर अनेक दुःख बाजूला सारून टाकतात. ज्या प्रकारे घरी गेल्याबरोबर तिकडी इकडी पडलेले सामान सुद्धा बाजूला काढून फेकून टाकतात, त्याप्रमाणे आत जडलेले जे आहे ना विचार, आता गुरु महाराज येऊ लागले म्हटलं तर मनही सुद्धा मोकळं करून टाकतात. हे आनंदाचं गोष्ट. आता झालो मी निर्भय, बळकट धरिले गुरुपाय. त्याप्रमाणे राडी येऊन मी येता येता मला म्हटलं, अप्पा एक फरलंगमीने 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर आत जावं लागेल, परंतु त्यांना भेटावं लागेल, फार दुःखी आहे. तर हे दिंडीला सोडून जायला मला बी थोडा वाटते, तरी सुद्धा त्यांनी गाडीचा उपलब्ध केला आणि जाऊन पाहिलो. आपले हे जे दुःख आहे ना, ज्यांच्या जीवनात आपण हिस्ट्रीमध्ये पाहतो, त्यांच्या दुःखापुढे आपल्या दुःख तिळभर दुःख आहे, तिळभर.
त्याला तिक्के एवढं दुःख आहे आपल्या, तिक्के एवढं. सागरा एवढं दुःख अनुभव सुद्धा घेऊन ते निवांत राहिले, नो टेन्शन नो प्रॉब्लेम. आणि थोडस दुःख वाढल्यानंतर माणसाला सहन होत नाही, त्यावेळी एकमेव कार्य करतो, जातो. वाटामध्ये तसंच एक परिवार आम्हाला भेटलं, काय मोठी गोष्टी नाही, घालून घेतलं. काही दिवसापूर्वी बिदरमध्ये घटना घडलं. MBBS MD PG झालेले डॉक्टर, पूर्वी मी बोललो MBBS MD PG, एकुलता एक मुलगा, आई वडिलांचा भयानक लाडका, कधीही त्यांच्या गोष्ट वलंडलेले नाही आणि आईला वडिलाला विचारल्याशिवाय कुठलं पाऊल त्यांच्या पडलेले नाही. मी पुस्तक मधलं कमी सांगतो, लाईव्ह घटना जास्त बोलतो आणि हे आवडते लोकांना, म्हणून मला बोलावं लागतं. तर तो मुलगा जवानी दीवानी, जवानी करके सोचता है, बुढ़ापा सोच के करता है. 22-23 वलणं भयानक कठीण काम आहे. फार सावधानपूर्वक करावेल. तर ते प्रेमात पडला, तर आईला चिंता लागते ना, आईला वडिलाला चिंता लागणार आहे. आता मुलाचं कसं करू, कसं करू, कसं करू, शोधायला सुरुवात केलं. परंतु आईला न विचारता हे काम तो केला होता. आईच्या समोर सांगावं कसं, विचारत पडला तो. तरी सुद्धा तिकडचं प्रेशर होतं ना त्या पोरीचं, कसं काय सांगत नाही तुम्ही, बोला की. म्हणून त्यांनी प्रेशर केल्यामुळं एक दिवस मजबुरीनं मुलगा बोलला, आई तुम्ही तिकडी इकडे मुलीला शोधू नका. का रे, मी कुठं पाहिलेले आहे मुलगी, पाहिलेले आहे मुलगी म्हटल्या बरोबर पायातला माती सरकली त्याची. का रे बाळा, मला न विचारता का असं केलात? प्रत्येक गोष्टी तू विचारून त्या जाळीत पडत होत, परंतु आता असं का केलात? एकदा म्हटलं नाही, दोनदा म्हटलं नाही, तीनदा म्हटलं नाही, बार बार ते शब्द बोलू लागले. एवढा ताण चढला त्या पोराला, जाऊन फाशी घेऊन मरून गेला. फार विचारपूर्वक, एकुलता एक मुलगा, MBBS MD PG झालेले माणूस, बुद्धी काम करत नाही. त्याकरता अशा प्रकारच्या अवस्थामध्ये ज्यांना सत्संगाचा सुगंध त्याला लागलेले, तो व्यक्ती या तिथपर्यंत त्यांच्या पाऊल पोहोचू शकत नाही. कितीही संकट आलं तर सुद्धा तो सावधानपूर्वक राहतो. म्हणून या माध्यमातून आपल्याला सत्संग घडत राहते. किती सुंदर 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 गीत गातात आईचं वर, वडिलांच्या वर, कितीतरी उपमा देऊन ते बोलत राहतात. तशा प्रकारच्या, कारण सहनशीलता राहिलेले नाही, विचारस्मरणी राहिलेले नाही. भयानक घटना पाहतो. आणि तिथं जाऊन मी मुलीला पाहिलं, काहीतरी 20-22 उमर आहे, काही 14 वर्षाला काही 15 वर्षाला लग्न लावलं असेल त्या लेकराचं. मी बघितलं, 2 लेकरं बी आहे. अचानक त्यांच्या मृत्यू झाल्यामुळं ते थकले लेकरो, काय सहारा. मी म्हटलं, मी जाऊन त्यांना बोलू लागलं, तर बाकीचे माय म्हटलं,
देवावरचं विश्वासच उडून गेले आप्पा याचे, काय त्याला बोलू नका म्हणले. देवावरच विश्वासच उडून गेले. माझा काही चांगलं केले का देव, असं म्हणून ते लेकरू रडत होते. काहीतरी सांत्वन केलो तर घडलेली घटना एक तुम्हाला वेळ नाही तरी सुद्धा तुम्हाला वेळ मिळत बी नाही. आता झाला आता 1-2 दिवस, उद्या 2 तारीख आहे ना, 2, आता 2च दिवस आपला बाकी आहे. ऐकायला वेळ मिळत नाही. म्हणजे या दुःखाचा सागरामध्ये, दुःखाचा डोंगरामध्ये भटकलेले, वाट नसलेले व्यक्ती जसा भटकतो त्यावेळेस सहारा काय आहे तुम्हाला थोड्याशा उदाहरणं देऊन सांगतो मी. 2,500 वर्षापूर्वी झालेली घटना आहे. प्रतिका म्हणणारी एक मुलगी होती. त्या मुली वैभव बघत नव्हती, फक्त आचरण बघून लग्न करून घ्यावं म्हणून त्यांची इच्छा होती. बहिरंगाच्या वैभवाकडे त्याच्या लक्ष नव्हता. तर अगर्भ श्रीमंत होते त्या मुलीच्या आई वडील. आणि त्या काळामध्ये असं होत असेल. मा पार्वती माता काय पाहून भगवान भोलेनाथाला जवळ गेली, काय पाहून? सर्व सुखाचा भंडारा तो हा पार्वतीचे वर. अशा प्रकारचे वर मला कुठं मिळणार आहे? जगाचा नायक आहे, जगाचा नायक जगदीश्वर, अशा प्रकारच्या ईश्वरांनाच मी पती मानतो म्हणून पार्वती माता त्यांच्यासोबत जोड लावून घेतलं. बघा, जगाकडे लक्ष न लावता जगाच्या मालकाकडे लक्ष लावल्यानंतर जग सगळं तुमच्यासारखं होऊन जाते, दुसरं काहीच. जगाच्या वस्तूकडे लक्ष लावू नये. वस्तूचा मालकाला भेटली की संपलं. आम्ही मुनीम साहेबला भेटलो, मुलीम साहेबला पकडले नाही, फक्त मालकाला भेट घालून दे, आम्हाला काही गरज नाही. तरी सुद्धा मुनीम फार हुशार माणूस, आमचा जोड सोडलाच नाही त्यानं. कंटिन्यू मालकाला सोडले परंतु महाराजाला सोडले नाही. लक्षात अजून कंटिन्यू. त्यांना बी वाटतंय तो व्यक्ती एकमेव व्यक्ती आहे, दिंडी सांभाळण्याचा कॅपॅसिटी त्या मुनीम साहेब जवळ आहे, म्हणून आतापर्यंत ते जोड लावून ठेवलेले आहेत. त्याप्रमाणे जगाच्या वस्तूकडे लक्ष न लावता वस्तूच्या मालकाला पकडावं, ऑटोमॅटिक व्यवस्था होऊन जातं. लक्षात आलं का? त्याप्रमाणे त्या काळामध्ये, पूर्वीच्या काळामध्ये 2,500 वर्षापूर्वी प्रतिका म्हणणारी एक पुत्री, मुलगी श्रीमंताच्या पोटी जन्म घेऊन एकमेव इच्छा बाळगत होती, गरीब असलं तर चालेल, त्याचं रूप बघायचं नाही, रंग बघायचं नाही, त्याचं वैभव बघायचं नाही, फक्त त्याचं आचरण बघूनच त्याच्या जोडी लावून घेतो असं म्हणून हट्ट धरली. आई वडिलांचा ऐकला नाही. एक गरीब मुलाला त्यांनी पसंत केल्यामुळं आता घराचा बाहेर पडल्यानंतर आमच्या घराच्या पायरीवर तू पाऊल ठेवायचं नाही, तसं असेल तर त्याच्यासोबत करून घे. इमानदार मुलगा होता. किंमत कमी होईल म्हणून 1-2-3 कोटीचा बिल्डिंग बांधून त्याला काहीतरी शेती देऊन त्याला सेवा करावा म्हणून जावई बापूचा विचार केले, परंतु इमानदार असल्या कारणानं तुमचा 1 पैसा मला लागणार नाही, माझा अंगामध्ये ताकद आहे, मी करू शकत नाही म्हटलं. तो घेतला नाही. ते गेले. एवढं सुंदर जीवन जगत होते नवरा बायको, मेहनत करायचं, समाधान राहत होते. 2 लेकरं जन्म घेतले त्याला, एक हिरा एक मोती. त्यांचं नाव ठेवले हिरा मोती. 2-3-4 वर्षाच्या नंतर मनात वाटलं
माझं वैभव माझ्या आई वडिलाला दाखवावा, माझं सुंदरशे आहे लेकरं माझ्या आईला दाखवावा, माझ्या वडिलाला दाखवावा. माहेरकडे त्यांच्या ओढ लाग असल्यामुळं तर त्यावेळे पतिदेवाला विचारते, देवा थोडं जाऊन येऊत का? पाऊलच ठेवू नका म्हटलं आणि त्या घरात, आणि तुम्ही अजून जायचा विचार तयार करू लागलीस, कसं जमते? सहन झाला नाही. जाऊत काही हो, आपण जाऊ, आम्ही काही कमजोर नाही, आमच्या जवळ बी सगळ्या व्यवस्था झालेल्या आहेत, आम्हाला काही त्यांच्या मागायचं नाही, फक्त आई वडिलांचा दर्शन घेऊन मला त्यांना बोलून मला यायचं आहे. ठीक आहे चला म्हटलं. तुमच्यासारखा दिंडी जसं चलत निघाले त्याप्रमाणे एक जंगलामधून रस्ता होता. त्या रस्त्यातून जाता वेळेस अंधार पडला, आभाळ फुटल्यासारखा धडाधडाधडा पाऊस पडलं, सगळं अंग भिजून गेले, थंडी सुटली. थोडा पुढे गेल्यानंतर थोडं मोकळं वाटलं. त्यावेळे पतिदेव म्हणतो थोडं लाकूड जमा करून येतो, थोडं इथं बस लेकराला घेऊन. लेकराला घेऊन बसली, 4-5 दगड वगैरे जमा केली तिथं. त्या ठिकाणी चिखल असल्यामुळं त्याच्यावरच लेकराला बसू घातली. त्यावेळेला लाकडं आणण्यासाठी गेलेले माणूस तिकडच, तो आलच नाही. आता लेकराला सोडून जावावं, अंधार पडलेले, लेकराला सोडता येत नाही. मजबुरीनं दिवस निघेपर्यंत वाट पाहिली, नवराच्या काही पत्ता नाही. इतकं प्रेमळ नवरा, प्रेमळ पतिदेव, सुखाचा संसार, कुठल्या ताणतणाव नाही, कोणाला मागणी नाही, कोणाला लाचार नाही, अशा प्रकारचा संसार, इतकं सुंदर संसार होते. नवरा तिकडे गेल्यामुळं परेशान होऊन गेले. बघूत बघूत म्हणण्यामध्ये, कारण लेकराला सोडून कसं हुडकणार आहे. एक बगलमध्ये घेतली, एका हातामध्ये धरून निघाली. थोडा पलीकडे गेल्यानंतर नवरा सापडला, परंतु जिवंत नाही, मृत सापडला. कारण ते लाकडं तोडण्यासाठी गेले तेव्हा साप चावून त्याने तिथंच पडून मृत्यू पावला होता. परेशान, आता कुठं जाऊ मी, या मडाला उचलून बी सुद्धा जाता येईना, असं म्हणून काही वेळ रडली. नंतर विचार केली, आता कुठं जावं, कुठं जावं. एवढा लांब आलो, परंतु आईला भेटल्याशिवाय, वडिलाला भेटल्याशिवाय कोणता तोंड घेऊन जाऊ आईजवळ मी, असं विचार करत नदी पार करून जायचं होतं. रात्री पाऊस पडल्यामुळं निजाम सागरचं सगळं दरवाजा खुल्ला सोडले होते. निजाम सागरात सोडल्यामुळं वाटत होतं गुडघ्याला पाणी आहे, तरी सुद्धा आलोत पलीकडे जाऊत म्हणून. ते माता एक लेकरा हातात आहे, एक लेकरा काकात आहे. जाता 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 मध्यभागी गेल्यानंतर स्पीड वाढला आणि त्या पाण्यात पोरग हातातला निसटून वाहून गेला. आता त्या पोराला सांभाळण्यामध्ये काकातला पोरग सुद्धा खाली पडून ते बी वाहून गेले. दोन्ही पोरं वाहून गेले. आता देवा काय करू, नवरा गेला, लेकरू गेले, आता कोणता तोंड दाखवावं माझ्या आई वडिलांना, काय म्हणून सांगू. तरी सुद्धा हिम्मत करून पलीकडे गेली. गावात पोहोचले. पब्लिक म्हणजे पब्लिक मावून गेले त्या गावामध्ये. त्याला वाटलं काहीतरी प्रोग्राम आहे. विचारले काय झाले, काय झाले, एवढं पब्लिक काय झाले. काय झालं नाही, घटना घडली, मोठा घटना घडली. काय घटना घडली,
ते सांगता सोय नाही, तिथं पाहिल्याशिवाय तुम्हाला कळत नाही म्हटलं. कुठं घडले? तिथं नीट जाऊन ज्यांच्या श्रीमंतांच्या नाव सांगत होते, कोणी नसून त्यांच्या आई, त्यांच्या वडील, त्यांच्या भाऊ, त्यांच्या वहिनी, त्यांच्या परिवार, टोटल रात्री घर पडल्यामुळं सगळे मरून गेले होते. कोणीच शिल्लक नाही, कोणी शिल्लक नाही. आता काय करावं? काय करू देवा नसूचे उपाय? उपाय नाही. आणि थोडासा अंतरावर असंच दिंडी जात होती. दिंडी जात होते. महाराज प्रमुख होते, बुद्ध भगवान. बुद्धं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, धर्मं शरणं गच्छामि. असाच बसून त्यांचं प्रवचन चालू होतं. एक मशाल लावून ठेवले होते. एक माणूस तेल टाकत होता. जाऊन त्यांना बसायला मशाल विझून गेले. मशाल विजल्यानंतर महाराज अजून चकमकी घेतलं. ते पहिले चकमकी होत असं, पहिले डब्बी नव्हते, मारून विस्तू केलं, फुकलं, त्याला आग लावलं, अजून पेटलं. आतापर्यंत रडून 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 पाण्यात पाणीच नव्हतं त्याच्या डोळ्यामध्ये. आणि तिथं मशाल लावल्याबरोबर हसायला सुरुवात केली. बुद्ध म्हणाले, काय झालं? कळालं महाराज, मला तुम्ही प्रवचन केला, तर आता आलीस तू, आता प्रवचन कुठं ऐकली? नाही नाही, आल्याबरोबर प्रवचन ऐकलो, आल्याबरोबर दिवा गेला. याचा अर्थ नीरा मेलिन गुरळी निजबल्लो हरिये. वाऱ्यावर ठेवलेले दिवा जसा आहे तसं हे जीवन आहे, शाश्वत बिलकुल नाही. जागा जागा आपले स्वधर्माने वागा. त्यावेळी त्याला सहारा भेटलं. आणि तेव्हापासून त्या बुद्ध भगवंताचा सानिध्यात राहून एक मोठा वैराग्य निधी असल्यासारखं एक माता होऊन गेले ते प्रतिका म्हणणारे. म्हणजे सांगायचा तात्पर्य, सर्व दरवाजा बंद झाल्यानंतर एक दरवाजा आपला उघडा असतो, ते सद्गुरु माऊलीचा दरवाजा. बिलकुल सहारा आपल्याला मिळू शकत नाही. म्हणून एवढा दुःख सहन करून सुद्धा अनेक लोक, कारण कर्नाटकचे भरपूर आहे, आप्पाजी कन्नडमध्ये कधी बोलतात म्हणून ते वाट पाहत राहतात. तरी सुद्धा आता लक्षात येऊ लागले. ज्यांनी ज्यांनी आमच्या दिंडीमध्ये जवळजवळ 10-15 वर्षापासून येऊ लागले, सगळ्याला मराठी येऊ लागले आजकाल कर्नाटकचे. तर अशा प्रकारचं एकमेव सहारा समजून आपल्या दिंडीमध्ये अनेक दुःखी लोक. आता मी अंबाजोगाईमध्ये जाऊन आलो, तर काय लग्न होऊन 1 वर्ष बी झालं नाही, एक लेकरू झाले त्याला. अचानक त्यांचा मृत्यू झाल्यामुळं ते बी दुःखी होते. आज 4 घटना बघितलो मी. त्या लेकरं 4-5 वर्षापासून माझा सहारा घेत आहे. मी म्हटलं काय काळजी करू नको. आणि त्याला मुलगा गेलेले काही त्यांना टेन्शन नाही, त्यांच्या परिवाराला. त्याच्या पैसा जे आम्हाला मिळावा म्हणून त्याला ते टेन्शन होतं त्या लोकांना. परंतु हे लेकरू पैशासाठी नाही, मी जीवन कसं जगू म्हणून मला बोलण्यासाठी आले होते तमलोर पर्यंत. मी म्हटलं, माय तुलाच ते पैसा येणार आहे, तू काळजी करू नको, टेन्शन घेऊ नको. इंजिनियर शिकलेली मुलगी, बेंगळूरला होता मुलगा, 2 लाख पगार होते, काही कमी नव्हते. तर अशा प्रकारचे त्या लेकराला आत्ता भेटून आलो. आप्पा गुरुमाऊली तुम्ही म्हटल्याप्रमाणे 1 करोड रुपये मला भेटलेले आहे, कोणाला बी गेलं नाही म्हणून म्हटले. बघा, 1 करोड रुपये डिपॉझिट यांच्या नावानं त्या ठिकाणी केलेले आहे, इन्शुरन्स काढलेले आहे. तर सांगायचं म्हणजे सहारा म्हणून सद्गुरू जवळ आल्यानंतर काही ना काही तिथं मार्ग सापडणारच आहे.
सुख में स्मरण करे तो दुःख कैक होय. अशा प्रकारचे जो वैभव मूर्ती विजयकुमार सारखं वैभवात असताना सुद्धा दुःख आहे म्हणून आमचा सेवा करत नाही, सुखात ते सेवा करतात म्हणून ते पुण्य महासाध्य सुरेंद्र लोकम अस्लिंती दिव्यांदी देव भोगा ते तुम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्य मृत्युलोकम विशंती. बघा पुण्याचा फळ म्हणजे काय आहे? पुण्याचा फळ म्हणजे चांगलं बायको भेटते. लक्षात आलं? चांगलं म्हणजे बघायला नाही, सेवा करण्याकरता. पुण्याचा फळ म्हणजे मजबूत शरीर मिळते. पुण्याचा फळ म्हणजे अशा प्रकारचे वैभव मिळते. पुण्याचा फळ म्हणजे सुख मिळते. मग पापाचा फळ म्हणजे दररोज ठोकणारे बायको भेटते, दररोज मारणारा नवरा मिळते. हे पापाचं फळ आहे. त्याला दोष बोलून आपण नवऱ्याला कधी दोष ठेवायचा नाही, बायकोला कधी दोष ठेवायचा नाही. दोष कोणाला ठेवायचा? कोणाला ठेवायचा दोष? डोकं बडून घ्यायचं. माझा कर्म फुटला हो, तुझं काय करणार, असं बडून घेते की नाही? डोकं बडून घेते की नाही? कधी कधी काही नवऱ्याला मारत्या, नवऱ्याला मारणार, डोकं बडून घेतो. माझं कर्म फुटलं, तुम्ही काय करणार आहे? पुष्कळ दाखवलो महाराजाला. काय फरक? काल रात्री एक माणूस आला, आप्पा तुमच्याजवळ पुष्कळ वेळ आलो, दारू सुटका होतच नाही म्हणला. मग काय करा? तुमच्याजवळ ताकदच नाही मला. त्याचा दारू सोडण्यासाठी माझ्याजवळ ताकद पाहिजे. हे बघा काय विचित्र लोक. मी म्हटलं माझ्याजवळ ताकद नाही बापू, ज्यांच्याकडे जास्त ताकद आहे त्यांच्याकडे दाखवायला जा म्हणला मी त्याला. बीडी वडायचं, महाराज तुमच्याजवळ ताकदच नाही. बीडी वडणार कोण? समोरचा माणूस. गांजा वडणारा त्यांना, बीडी वडणारा त्यांना, दारू मारणारा त्यांना, गुटखा खाणारा त्यांना, परंतु ताकद महाराज जवळ पाहिजे, त्याला सोडवायचं. बघा काय म्हणावं तुम्हाला, ऐसा कैसे मोड झाला. काय काय व्यक्तीला मी काही दिला नाही, काय काय व्यक्तीला काहीच दिला नाही. थोडासा खडे साखर द्या आपण म्हटले, तेवढ्यावरच काय काय लोक सोडून दिलेत, खडे साखरावरच. परंतु इच्छाशक्ती मजबूत पाहिजे. तर उरलेले 1-2 दिवस आहे, तुम्ही इच्छा शक्ती वाढवा, म्हणून तुम्हाला सहारा मिळेल. त्याकरता अनेक भाविक या माध्यमातून चांगल्या 4 गोष्टी ऐकायला तुम्हाला मिळते आणि एक सहारा आपल्याला सापडते. एवढा त्रासदायक असून सरळ बघा, थोडे हे कापले तरी सुद्धा मला काही बोलले नाही, काही नाही आपण काही नाही म्हणून. थोडासा लागल्यावर लोक कितीतरी ओरडतात, परंतु माझ्याकडं न सांगता माझा माघारीच लातूरला जाऊन 7-8 टाक्या घालून घेऊन अजून कसं पळापळी चालू आहे, त्याचे कंटिन्यू मध्ये पळापळी चालू आहे. तर अशा प्रकारच्या एका निष्ठेनं सेवा केल्यानंतर किती संकट आला तरी सुद्धा संकटामध्ये व्यक्ती तिकडं पाहत नाही, तर त्यांचे लक्ष कुठं असतो? फक्त गुरुमाऊलीच्या प्रती त्यांचे लक्ष असतो. असे सेवेमध्ये तत्पर अनेक भाविक आपल्या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत. तर आपले महाराजजी शेवळकर महाराजजी आम्हाला हेच क्रुझरमध्ये प्रयागराजपर्यंत घेऊन जाऊन सगळीकडे फिरवून आपल्याला आणलेले आहेत. अजून एक गोष्ट बोलल्याबरोबर त्यांना वाटलं सेवा बी घडते, प्रवचन बी ऐकायला मिळते आणि आपला भाडा बी चालते, असं म्हणून या ठिकाणी आपल्यासोबत महाराज निघालेले आहेत. तर वेळाच्या अभावी जास्त न सांगता आणि प्रतिवर्षीप्रमाणे आपल्या कोपले परिवार फार सुंदर सेवेमध्ये तत्पर आहे. असंच सेवा करण्याचा शक्ती सद्बुद्धी गुरुमाऊलीचा कृपा आशीर्वाद निरंतर लाभो. व तसेच अजून एक सूचना म्हणजे आपल्या गाडी 2 तारीखला, म्हणजे उद्या आहे ना 2 तारीख, उद्या गेलं तर तिथं गाडी जाऊ शकतात. उद्या गेलं तर परवाच्या दिवशी गाडी आमचं बी जायना, तुमचं बी जायना. कसं काय जायना? अधिकारी मोठा आहे का तिथं? पोलीस अधिकारी, सब इन्स्पेक्टर, कलेक्टर येऊन बसलेले का? तसं करणं गेले ते डोकं लढविले ते लोक बी. काही एकच वाट असल्यामुळं त्यांचं बी डोकं फास्ट आहे. त्यांनी काय करणार आहे, उद्या संध्याकाळी मोठा खड्डा खोदणार आहे
रोडच फोडून टाकणार आहे. रोड फोडल्यावर कलेक्टर काय करणार आहे, डीसी काय करणार आहे, सांगायचं गरजच भासू नये म्हणून त्यांनी विचार केले. तर मी विचारलो बाप्पाला काय पास कुठला पास म्हणलं, कुठल्या बी साहित्य तुम्हाला न्यायचं असेल तर उद्या लास्ट दिवस आहे, माणसाला पाठवा, गाडीला पाठवा, मग येताना कसं यावं, यात्रा संपल्यानंतर गड्डा बुजणार आहे, यात्रा होईपर्यंत तिकडच. लक्षात आलं का? तसं असलं तर तुम्हाला त्या ठिकाणी यात्रा संपेपर्यंत राहायचं असेल तर गाडी खाली पाठवा. नाही आपण थोडं 1-1.5 किलोमीटर काही मोठी गोष्टी नाही. आम्ही दररोज श्रावण मासमध्ये 4 किलोमीटर जाणे, 4 किलोमीटर येणे दररोज मी करत होतो. फक्त तुम्हाला 2च किलोमीटर वर जायचंय, वर बी जायचं नाही, खाली यायचंय, नंतर वर जायचंय. मित्र पहिलेच वरी जायचं नाही, पहिली खाली यायचंय, खाली दर्शन करून नंतर वर जाय, पुरं वरी नाही, गाडीपर्यंत जायचंय. काही काळजी करू नका, सगळं व्यवस्था होईल आणि फार सुंदर आपण या कार्यक्रम इथं आल्यानंतर आम्हाला समाधान वाढते. कारण अवतीभोवती गाव नाही, काय नाही, किरकिर नाही, गोंधळ नाही, काय नाही. आणि हे तुमच्यावर अंगावरचं ऊन बघून साहेब म्हणाले आप्पा पुढले माझा ख्यालमध्ये आला नाही, सावली सगळीकडे सापडतील म्हणून मी असा विचार केलो, परंतु पुढल्या वर्षी यावेळी सुद्धा मी सावली करून देतो म्हणून साहेब म्हटले. भक्तांचा काळजी माऊलीला, माऊली सांगणारे यांना या प्रकारे तुमचं नियोजन करणार आहे. गुरुमाऊलीचा आशीर्वाद असो. आणि पुढे एकादशी उद्या आहे, तर कोणाला कोणाला एकादशी करायचं असेल तर थोडा हात वर करा. हा, एकादशी असलेले ठीक आहे, खाली सोड. 2 हात केले की वैकिक केले, तर 50% या ठिकाणी एकादशीचे आहेत. आणि हे द्वादशीचे जे लोक आहेत ना, लय हुशार लोक, एकादशी मध्ये बी घुसतात, इकडे बी घुसतात, तिकडे काय भेटते, इकडे काय भेटते. ठीक आहे, तुमचा सगळ्यांचा व्यवस्था करू, काय काळजी करायची गरज नाही. भरपूर भरून 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 आम्हाला देऊ लागले. तुम्हाला बी कटाळा आला असेल खाऊन खाऊन, एकादशीकडे तेवढं लक्ष तुमच्या बी नाही आता आजकाल. तर असो, तर आणि तमलोर आणि तत्तापूर दोघांच्या जोड त्या ठिकाणी लावलेले आहे. हा, असं तुमचं काय नियोजन आहे का? हा, तमलोर आणि तत्तापूर माता मंडळीला पहिलं बसवा, नंतर पुरुष मंडळी. बफे सिस्टम आहे, सगळ्याला बफे सिस्टम आहे ना, माता आणि पुरुष. पहिला महिला बफा घेतील, नंतर आपण त्या ठिकाणी लाईनला उभा राहतील, एवढा अपेक्षा व्यक्त करतो. आता आरती होईल, आरतीच्या नंतर सगळ्यांना प्रसाद या ठिकाणी घ्यायचा आहे.